जय बापा जय पुत्रा जय आज्ञा देवा जय बापा जय पुत्रा जय आज्ञा देवा आशीर्वाद कृपेचा आम्हाला द्यावा जय देव जय देव जय बापा जय पुत्रा जय आज्ञा देवा स्वर्गधामी हो गौरव देवाला भूमीवरी शांती सुचितम मनुजाला आम्ही तुझ स्थावितो धन्यवाद गातो थोर तुझा महिमा आम्ही वर्णितो जय देव जय देव जय बापा जय पुत्रा जय आज्ञा देवा जय बापा जय पुत्रा जय आज्ञा देवा या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण येशू हृदयाची भक्ती आणि आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो ख्रिस्त या पवित्र आराधना भक्तीद्वारे आम्हा प्रत्येकांना बोलावत आहे, आम्हाला पाचारण करत आहे. दोन 2021 वर्ष निघून गेलेलं आहे आणि 2022 वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. आणि या जानेवारी महिन्यातील पहिला शुक्रवार आम्ही येशू हृदयाची भक्ती करत आहोत. प्रत्येक भक्तीचा आरंभ परमेश्वराचा गौरव करून होणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं या भाकर रूपी ख्रिस्तासमोर त्याच्या समवेत उपस्थित असताना आपण नतमस्तक होऊया
त्याला नमन करूया. त्याला आपला सर्वस्व अर्पण करूया. हे भाकर स्वरूप प्रभू श्री ख्रिस्ता, त्या भाकरीत आमच्या समवेत उपस्थित आहे. या पवित्र वेदीवर तू आम्हासाठी उपस्थित आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक होतो. तुला प्रणाम करतो, तुला वंदन करतो. कारण तू आमचा परमेश्वर आहेस, आमचा प्रभू आहे, आमचा देव आहेस. तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. तू आम्हाला जीवन देणारा आहेस आणि आमच्या जीवनाचा सांभाळ करणारा तूच आहेस. तुझ्या समोर नतमस्तक होत असताना आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या जीवनातील उणीवा, आमची पाप, आमची दुर्बलता, आमच्यामध्ये जे काही वाईट आहे ते आम्ही तुला समर्पण करतो. त्या सर्वस्वाचा तू स्वीकार कर आणि तुझ्या चरणी उभं राहण्यास आम्हाला पात्र कर. तो आज शांत राहूया. ख्रिस्ताची आराधना आणि स्तुती करत असताना, त्याची भक्ती करत असताना, त्याच्यासमोर नतमस्तक होत असताना आपण सर्वप्रथम आपल्या हृदयाची तयारी करूया. आपल्या पापांची आठवण करूया, जेणेकरून परमेश्वरासमोर आपल्याला नितळ माथ्याने उभं राहता येईल. त्याने आपल्याला पवित्र करावं म्हणून प्रार्थना करूया. आणि त्याच्या समोर नितळ माथ्याने उभं असताना त्याच्याकडे याचना करूया, प्रार्थना करूया की परमेश्वराने आम्हाला क्षमा करावी, आमची पाप धुवून टाकावीत.
सब रूठे तो रूठे यीशु ना रूठना, सब रूठे तो रूठे यीशु ना रूठना। बिन तेरे यीशु मैं अब जीना पाऊंगा, बिन तेरे यीशु मैं अब जीना पाऊंगा। तेरी रहमत से मैं रात को सोता हूँ, तेरी मर्जी से मैं सुबह जागता हूँ। तेरी रहमत से मैं रात को सोता हूँ, तेरी मर्जी से मैं सुबह जागता हूँ। सब रूठे तो रूठे यीशु ना रूठना, सब रूठे तो रूठे यीशु ना रूठना। बिन तेरे यीशु मैं अब जीना पाऊंगा, बिन तेरे यीशु मैं अब जीना पाऊंगा। जग रूठे तो रूठे यीशु ना रूठना, बिन तेरे यीशु मैं अब जीना पाऊंगा, बिन तेरे यीशु जी अब जीना पाऊंगा। प्रभू यीशु ख्रिस्त परमेश्वर आहे, तो आपल्या जीवनाचा निर्माता आहे, तो दयाळू परमेश्वर आहे, तो क्षमाशील परमेश्वर आहे। तो नेहमी आणि सातत्याने आम्हाला क्षमा करत असतो। दिवस असू द्या, रात्र असू द्या, उजेड असू द्या, अंधार असू द्या, नेहमी परमेश्वर आपल्या बरोबर असतो। त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया। मनुष्य प्राणी आपल्या विरोधात जाऊ शकतो, आपले जवळचे नातलग आपल्या विरोधात जाऊ शकतात, परंतु परमेश्वर आपल्यापासून दूर कधीच जात नाही। त्याचा तो स्वभाव आहे, कारण तो प्रेमळ आहे। संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन, अध्याय 5 ओवी 12 पासून। पुढे असे झाले की तो एका गावी असता, पहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता। त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की प्रभूशी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात। तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो। आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले। मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर। तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमू लागले। पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन
प्रार्थना करीत असे. त्या कुष्ठरोग्याने आपल्यासाठी आरोग्य मागितलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्याचं वरदान दिलं. जे काही आपण मागतो विश्वासाने आणि श्रद्धेने परमेश्वर ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो.
त्या कुष्ठरोग्याने प्रभूच्या जवळ येण्याची हिंमत केली आणि त्यामुळं त्याच्या नम्रतेमुळं त्याच्या विश्वासामुळे त्याची विनंती ऐकण्यात आली. कुष्ठरोगी लेवीच्या पुस्तकात आपल्याला सांगण्यात आलेला आहे, ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे, त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध असे ओढत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होई, त्याने एकटे राहावे. छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. हा कुष्ठरोगी गावाच्या बाहेर एकांतात राहत होता. मानव वस्तीपासून दूर होता. मानवाच्या सहवासापासून, संपर्कापासून, माणसाच्या संबंधापासून दूर होता. त्याच्या जवळ कोणीही जाऊ शकत नव्हतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पर्श करतो, त्याला बरं करतो. कारण परमेश्वर प्रेमळ आणि दयाळू आहे. त्याने आपल्या जीवनातील अडथळा दूर केला. संघर्षावर मात केली, दुःखावर मात केली, आपल्या आजारावर मात केली आणि ख्रिस्ताच्या सहवासात आला. ख्रिस्ताने त्याला मानवाच्या सहवासात आणलं, त्याला आरोग्य दिलं. जीवनामध्ये अडथळे येतात, अडचणी येतात, प्रवासामध्ये अनेक संघर्ष येतात आणि अशा प्रसंगी कधी कधी आपण एकटे पडतो. कुटुंब सोडतात, नातेवाईक सोडून जातात, जीवन हतबल होते, जीवन दुःखी आणि कष्टी होते. परंतु परमेश्वर आपल्याला कधीच सोडत नाही. आपण त्याची प्रतिमा आहोत. तो आपल्या बरोबर असतो. आज जगात कुष्ठरोगी नसतील, परंतु जगामध्ये एकांतवास आहे. वयोवृद्ध, आजारी, गरिबी की ज्यामुळे माणसाला माणूस ओळखत नाही. संबंध तोडले जात आहेत. भेदभाव निर्माण होतो. द्वेष, मत्सर, ईर्ष्या, स्वार्थ आणि घमंड, स्वाभिमान, कौटुंबिक दरी, सामाजिक दरी ही आपल्याला दिसत आहे. माणूस स्वार्थामुळे, घमंडामुळे ही दरी निर्माण करतो. परंतु परमेश्वर या दरीतून आपल्याला वर आणतो आणि संबंध जोडतो. आपण एकाच घरात राहतो, परंतु अनेक वेळेला आपण आपल्या घरात न दिसणाऱ्या भिंती बांधलेल्या आहेत. अबोला, अविश्वास, स्वार्थ, आणि अशा प्रसंगी या कुष्ठरोग्याद्वारे परमेश्वर आपल्याला आठवण करून देतो की आम्हा प्रत्येकांना परमेश्वराच्या सहवासाची गरज आहे. एकमेकाच्या सहवासाची गरज आहे. प्रेमाची गरज आहे. मायेची गरज आहे.
ही परमेश्वरा, आम्ही नम्र होऊन तुझ्याकडे क्षमा मागतो. आम्ही कोणाला दूर ठेवलं असेल, कोणाला दुखवलं असेल, कोणाविषयी वाईट बोललो असणार, कोणाशी संबंध तोडले असतील, कोणाचे संबंध तोडले असतील, कोणाच्या नावाची बदनामी केली असेल. हे आजच्या युगातील एक कुष्ठरोग आहेत. या कुष्ठरोगापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सहवासात आम्हाला घे. तुझ्या प्रेमात आमची वाढ कर. तुझ्या मायेची ऊब आम्हा प्रत्येकाला मिळू दे. आमच्या शब्दाने, आमच्या कृतीने आम्ही कोणाला दुखावला असेल तर आम्हाला क्षमा कर. परमेश्वर हा आपल्याबरोबर आहे. आपल्या विनंत्या ऐकत असतो, आपल्या प्रार्थना ऐकत असतो. जरी आपण स्पष्ट बोललो नाही तरी देखील आपल्याला काय हवं आहे ते त्याला माहीत आहे. से ज्यादा, मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से. मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से. मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से. मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से. मेरे मांगने से ज्यादा. छोड़ा
से ज्यादा। त्या दयाळू परमेश्वराकडे आपण साऱ्या विश्वासाठी प्रार्थना करूया. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु लुट्स डॅनियल, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या मळ्यात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला चांगले आरोग्य, चांगलं स्वास्थ्य दे. लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांना प्रेरणा दे. आम्ही आमच्या धर्मप्रांतासाठी प्रार्थना करतो. आमच्या धर्मग्रामातील सर्व कुटुंब तुझ्या चरणी आणतो. आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. आम्हामध्ये प्रेम असू दे, आम्हामध्ये ऐक्य असू दे. जे कोणी आजारी आहेत, दुःखी आणि कष्टी आहेत, आम्ही त्यांची आठवण करतो. तुझ्या कृपेने त्यांचा आजार बरा कर, त्यांच्या दुःखात त्यांचं सांत्वन कर. आमच्या घरातून जे कोणी मरण पावले आहेत, त्यांना तुझ्या स्वर्गीय राज्यात सुख शांती दे. ज्यांनी आम्हाला प्रार्थनेची विनंती केलेली आहे, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, त्यांच्या अंतःकरणातील इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि तुझ्या प्रेमाने, दयेने, क्षमेने आणि शांतीने सगळ्यांना भरून टाक. तुझा आशीर्वाद प्रत्येकांना लाभू दे. येशूच्या अतिपवित्र हृदयाची दया याचना. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, हे देवपुत्रा जगतारका, आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगतारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैकायकच देवा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सनातन बापाच्या पुत्रा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया कुमारी मातेच्या उदरी पवित्र आत्म्याने घडलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया देवाच्या शब्दाशी एकजनाच्या ऐक्यात जोडलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया अनंत मोठ्या प्रतापाच्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया देवाच्या पवित्र भजनालया, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया परात्पराच्या मंदिरा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया प्रेमाच्या जळते भट्टी, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया देवाच्या घरा व स्वर्गाच्या दरवाजा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया नीतीच्या व प्रीतीच्या निधाना, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया चांगुलपणाने व प्रीतीने भरलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सर्व सद्गुणांच्या आघात सागरा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सर्व हृदयाच्या राजा व मध्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया त्यामध्ये ज्ञानाची व विद्येची सगळी संपत्ती आहे. आम्हावर दया कर. येशूच्या हृदया त्यामध्ये देवपणाची अवधी पूर्णता राहते. आम्हावर दया कर. येशूच्या हृदया त्याविषयी बाप फार संतुष्ट आहे. आम्हावर दया कर. येशूच्या हृदयात त्याच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना मिळाले. आम्हावर दया कर. येशूच्या हृदया शाश्वत पर्वताच्या अपेक्षिता, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सहनशील आणि विपुल दयेच्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया जे तुझा धावा करतात त्या सर्वांसाठी उदारा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया जीवनाच्या व पवित्रपणाच्या उगमा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया आमच्या पापांकरिता प्रायश्चित झालेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया निंदा आणि भाराकुल झालेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया आमच्या अपराधामुळे चेचलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया मरणापर्यंत आज्ञाधारक झालेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया भाल्याने वेधलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सर्व समाधानाच्या उगमा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया आमच्या जीवना व पुनरुत्थाना, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया आमच्या शांती व समेटा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया पाप्यांकरिता बळी दिलेल्या, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया तुझ्यावर आशा ठेवणारा तारणा, आम्हावर दया कर.
येशूच्या हृदया तुझ्यासाठी मरणाऱ्यांच्या आश्रया, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सर्व पवित्रांच्या संतोषा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, तोच आम्हाला माफ करे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, आमच्या ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, आम्हावर दया करे प्रभू. हे सौम्य व नम्र हृदयाच्या येशू, आमची हृदय आपल्या हृदयाप्रमाणे कर. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान सनातन देवा, आपल्या बहुप्रिय पुत्राचे हृदय अवलोकन करून त्याने पाप्यांच्या नावे स्तुती व प्रायश्चित अर्पण केले आहे. त्याकडे लक्ष दे आणि जे तुझी दया मागतात त्यांना तू प्रसन्न होऊन क्षमा कर. तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणाऱ्या तुझा पुत्र येशूच्या नावे आम्ही मागतो. आमेन. आपल्या कुटुंबाची आठवण करूया. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची आठवण करूया. आपले आई वडील, भाऊ बहीण, आपली मुलं आणि सर्वांसाठी विशेष प्रार्थना करूया. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो. यापुढे आम्ही आमची जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्याचा आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सदा सर्वदा जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती चला नमूया बाकर वासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासना अंत जुन्याचा झाला. ग्रहण इंद्रिया गोचर केवल श्रद्धेला. गोचर केवल श्रद्धेला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू या आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रहस्याचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन.
देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ समूह धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ संभव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो. Sacrament most holy, O sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. वे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त जनाच्या या समूहात प्रभू यशाचे गान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त जनांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजच्या पवित्र मिस्साचे हेतू देवाचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार आशा जाधव, येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी देणार जोसेफ स्वामी आणि कुटुंबीय, येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार विनीता स्वामी,
येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी मी साथ देणार एडमंड स्वामी. येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी मी साथ देणार क्रिस्टिना स्वामी. स्वर्गवासी जोसेफ जॉन मोझेस यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार जोसेफ स्वामी. स्वर्गवासी मोती मेरी स्वामी च्या आत्म्यासाठी मी साथ देणार जोसेफ स्वामी आणि कुटुंबीय. स्वर्गवासी बी ए स्वामी च्या आत्म्यासाठी मी साथ देणार जोसेफ स्वामी आणि कुटुंबीय. स्वर्गवासी बेनेडिक्ट स्वामी च्या आत्म्यासाठी मी साथ देणार जोसेफ स्वामी आणि कुटुंबीय. स्वर्गवासी फादर रवी च्या आत्म्यासाठी मी साथ देणार जोसेफ स्वामी आणि कुटुंबीय. स्वर्गवासी चिन्नाप्पा थॉमस च्या आत्म्यासाठी मी साथ देणार लीना स्वामी. स्वर्गवासी मनी जॉर्ज यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार क्रिस्टिना स्वामी. स्वर्गवासी एरिक मेरी मनी जॉर्ज यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार क्रिस्टिना स्वामी. स्वर्गवासी मरिया कदम आणि स्वर्गवासी उषा कदम यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार भूषण कदम आणि कुटुंबीय. स्वर्गवासी सुरेश श्रीपद घोरपडे यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार रूपा घोरपडे. येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी मी साथ देणार मिस्टर आणि मिसेस फ्रान्सिस झेवियर बर्नर आणि कुटुंबीय. महागुरु स्वामी बिशप लुर्ड्स डॅनियल सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून मी साथ देणार मिस्टर आणि मिसेस फ्रान्सिस झेवियर बर्नर आणि कुटुंबीय. जे कोणी आजारी आहेत दुःखी कष्टी आहेत त्यांना परमेश्वराने बरं करावं म्हणून पवित्र मी साथ देणार मिस्टर आणि मिसेस फ्रान्सिस झेवियर बर्नर आणि कुटुंबीय. स्वर्गवासी जस्टिन थॉमस यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार जेम्स थॉमस आणि कुटुंबीय. स्वर्गवासी राजू अगस्तीन रोहम यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार वेरोनिका रोहम आणि कुटुंबीय. स्वर्गवासी सत्यमा भामाबाई निकम यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार वेरोनिका बाई रोहम आणि कुटुंबीय. फादर झेवियर फ्रान्सिस आणि फादर जेम्स फ्रान्सिस यांना चांगलं आरोग्य लाभावं परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा म्हणून मी साथ देणार लूर्द मेरी. हेलेन स्वामी आणि रोजमेरी अवॉर्ड आणि कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभावं परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा मी साथ देणार लूर्द मेरी. फादर मायकल सेवियर आणि जोसेफिन फ्रान्सिस यांना चांगलं आरोग्य आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी साथ देणार लूर्द मेरी. स्वर्गवासी लुईस फ्रान्सिस यांच्या आत्म्यासाठी मी साथ देणार लूर्द मेरी. जगामध्ये आणि भारतामध्ये शांती राहावी म्हणून मी साथ देणार मिस्टर आणि मिसेस फ्रान्सिस झेवियर बर्नर आणि कुटुंबीय. येशू हृदयाचे आभार मानण्यासाठी मी साथ देणार CM स्वामी आणि कुटुंबीय. येशू हृदयाचे आभार आणि पवित्र मर्याचे आभार मानण्यासाठी मी साथ देणार अनिता चव्हाण. परमेश्वर नीतिमान मनुष्याला अंधारात प्रकाश असा आहे. तो कृपावंत दयाळू व न्यायपरायण आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांसह असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आज महिन्याचा पहिला शुक्रवार आपण येशू हृदयाची भक्ती करत असताना हा पवित्र मिस्सा आपण आपल्या सर्वांच्या कुटुंबासाठी अर्पण करत आहोत. येशू हृदयाचं प्रेम आणि त्याची दया आपल्या प्रत्येकांना मिळत राहावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू श्री ख्रिस्त एका कुष्ठरोग्याला बरं करत आहे. कुष्ठरोगी हा वाळीत टाकलेला होता, समाजापासून मानव वस्तीपासून दूर होता. त्याच्या आजूबाजूला कोणी येत नसत आणि त्यामुळं तो देखील एकांतवासामध्ये त्या दुःखामध्ये त्या कष्टामध्ये फार विचित्र परिस्थितीतून गेलेली व्यक्ती होती. प्रभू श्री ख्रिस्ताला बघितल्यानंतर त्याला कुठेतरी वाटलं असेल की ही व्यक्ती मला निश्चितच बरं करू शकते. त्याने ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल कुठेतरी. तो मसीहा आहे, तो तारणारा आहे आणि त्यामुळे तो आपल्या दुःख वेदना आपले कष्ट
ख्रिस्ताच्या समोर प्रकट करतो. आपली इच्छा असेल तर आपण मला बरे करण्यास समर्थ आहात. तो सर्व काही ख्रिस्तावर सोडून देतो आणि ख्रिस्त त्याच्या त्या विनंतीकडे दुर्लक्ष करत नाही. कारण ती विनंती, ती प्रार्थना फार विश्वासाने आलेली असते. ती विनंती आणि प्रार्थना तो पालथा पडून नम्र होऊन आलेली असते. म्हणजे तो आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो, पालथं पडतो, नतमस्तक होतो. म्हणजे एक प्रकारे तो परमेश्वराच्या समोर आपलं सर्व अर्पण करतो आणि त्यामुळे परमेश्वर त्याची ती विनंती मान्य करतो. कारण तो परमेश्वर आहे, दयाळू आहे. आजच्या पहिल्या वचनात आपण ऐकत आहोत ख्रिस्ताचा जन्म पाणी, रक्त आणि पवित्र आत्म्याद्वारे झालेला आहे. आणि त्यामुळं त्याला मानवाच्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गरजांची जाणीव आहे. कारण तो केवळ परमेश्वरच नव्हे तर त्याच्या ठाई रक्तचे आहे, पाणीची आहे, ते मानव स्वरूप आहे. आणि त्यामुळं तो माणसाच्या दुःख, गरजा, विवंचना, त्याचे कष्ट समजू शकतो. तो माणूस, तो परमेश्वर आहे. आणि त्यामुळं या आजच्या दिवशी त्याच्यासमोर येत असताना आपण प्रार्थना करूया, त्याने आपले दुःख कष्ट हलके करावेत. आणि विशेष करून या पवित्र मिस्सामध्ये आत्मपरीक्षण करूया. त्या कुष्ठरोग्याप्रमाणे मी कोणाला माझ्या जीवनातून वाळीत टाकलेला आहे का? मग माझा शेजारी असेल, माझा नातेवाईक असेल, काही कारणास्तव मी ते संबंध तोडले आहेत का? ते संबंध दुरावलेले आहेत का? आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण चुकतो. आपल्या प्रत्येकाकडून पाप होत असतात, परंतु परमेश्वर क्षमा करतो. त्या दयाळू परमेश्वराकडे क्षमा मागूया की माझ्या शब्दाने, माझ्या कृतीने मी कोणाला दुखावलं असेल, संबंध तोडले असतील तर परमेश्वरने मला क्षमा करावी, यासाठी द्यायची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहिगायने मी पार पाप केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे ख्रिस्ता दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया. करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, ताराच्या प्रकाशाने तारणारा जन्माला आल्याचे तू जगाला प्रकट केलेस. आता तारणाऱ्याचा प्रकाश आम्हाला आमच्या जीवनात सतत मार्गदर्शन करो. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो.
पहिले वाचन योहानाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा पाणी व रक्त. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच. म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत. आत्मा, पाणी व रक्त या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली ती हीच त्याची साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. हे सियोन तुझ्या देवाचे स्तवन कर. तुझ्याविषयीचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. तुझ्यातल्या नागरिकांना आशीर्वाद दिला आहे. प्रतिसाद. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. तुझ्या सीमेवर तो शांतता राखतो. तुला सकस गहू पुरवतो. तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. त्याचा शब्द वेगाने धावत येतो. प्रतिसाद. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. आपला संदेश त्याने याकोबाला, आपले नियम व संकेत इस्रायलाला जाहीर केले. कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत. प्रतिसाद. हे यरूशलेमा प्रभूचे गुणगान कर. आले आलेलुया आलेलुया आलेलुया. आम्हामध्ये मोठा संदेश उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. आलेलुया आलेलुया आलेलुया. प्रभू आपणा सहज सो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका गावी असता पहा, तिथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी दान अर्पण कर. तथापि येशूविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय त्याचे ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे.
प्रभू श्री ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बांधव भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या दानांचा स्वीकार कर व ख्रिस्ताच्या समर्पणात आम्हाला सहभागी कर. जे प्रेम आम्ही आमच्या ओठाने प्रकट करतो ते प्रेम आमच्या आचरणात उतरावे म्हणून आम्हाला या बलिदानातून प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू आपणास असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपले अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ते योग्य व तारणव आहे. ख्रिस्ताच्या रूपात आज जगावर एक नवज्योती उगवली आहे. परमेश्वराचा मनुष्याशी व मनुष्याचा परमेश्वराशी पुन्हा संबंध जोडला गेला आहे. तुझ्या सनातन पुत्राने आमची मानवी दुर्बलता आपल्यावर घेतली आहे आणि आमच्या मर्त्य स्वभावाला अमर्पण दिले आहे. परमेश्वर व मनुष्य यांच्यामधील हा ऐक्य संबंध अद्भुत असा आहे. ख्रिस्त स्वरूपातील मनुष्याला चिरकाल जीवनाचे दान परत मिळवून देत आहे. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव करीत म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्यांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहेत. परम स्वर्गाचे जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गाचे जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, पयामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
मरणातून प्रभू येशू उठला गेल जगती पुन्हा भेटिला श्रद्धेचा या पुनरुच्चार आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या संध्याकाळच्या समय तुझ्या भक्तीसाठी उपस्थित असलेल्या आम्हा प्रत्येकांची तू आठवण कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्या नाव ख्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांना आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा. पुन्हा मला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या शब्दात प्रेमळ देव पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती आपणास सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. तुझ्या प्रेममय दयेद्वारे आम्हा प्रत्येकांना मानसिक शारीरिक आरोग्याने मुक्ती प्राप्त करून दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, माझ्या आत्म्यात आवश्यकता मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल जे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण करो. आमीन.
नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे श्रमिक जन हो श्रम परिहार मज पाशी आवे शांती तुम्हाला मिळेल ऐसे निश्चित जाणावे नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे घेऊनी माझी धुरा तुम्ही मजला सौम्य दीन मम हृदयासी जी तुम्हाला ठावे नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरतेवेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. रविवारी सकाळी 7 वाजता आपल्या महामंदिरात मराठीमध्ये मिस्सा होतो, परंतु मर्यादित लोकच आणि त्यामुळं 50 लोक झाल्यानंतर 7 वाजता दुसरा मिस्सा NSS हॉलमध्ये होत आहे. तर त्या मिस्सामध्ये देखील आपण येऊ शकता, कारण कोविडमुळं उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवलेली आहे. जे सुरुवातीला 50 येतील ते चर्चमध्ये बसतील, तदनंतरचे बाकी NSS हॉलमध्ये जातील. आपल्याला मिस्सा मिळणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे 8:30 वाजता इंग्रजीमध्ये मिस्सा असेल. त्या मिस्साला देखील जे सुरुवातीला 50 येतील ते चर्चमध्ये बसतील आणि तदनंतर येणारे 50 NSS हॉलमध्ये असतील. कृपया जोपर्यंत ही महामारी संपत नाही तोपर्यंत आणि लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपली श्रद्धा जिवंत ठेवायची आहे. आणि त्यामुळं देवाकडे प्रार्थना करूया की देवाने आपल्याला मुक्त करावं या महामारीतून आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य द्यावं. कृपया आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले यासाठी की आपणाला त्याच्याद्वारे जीवन प्राप्त व्हावे. यामध्ये देवाची आम्हावरील प्रीती प्रकट झाली. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तू आमच्या जीवनाला स्पर्श केला आहेस
आमच्या हृदयात तुझ्यावरील प्रेम कायम राहावे व तुझी मुले म्हणावयास आम्ही लायक ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू आपणास असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत आपणास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. देवदूताचा पवित्र मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने पवित्र मरियेला संदेश दिला. आधी पवित्र आत्म्याचे ओघाने गर्भे संभावले. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि तो आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश देवदूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने सुसंपन्न कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे येशूच्या अति पवित्र हृदया, आम्हावर दया कर. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. भाई संत तेरेसा, आम्हासाठी विनंती हे कर. संतांना, आम्हासाठी विनंती कर. परमेश्वराच्या सर्व संतांनो व दूतांनो, आम्हासाठी विनंती करा. परमेश्वर मुतात्म्या शांती देवो आणि अनंत तेजाने त्यास प्रकाशित करो. सुखी ठेव तू सर्वांना, देवा मुची हीच प्रार्थना. सुखी ठेव तू सर्वांना, देवा मुची हीच प्रार्थना. सुविचारांची आम्हा बुद्धी दे, कुविचारांना थारा नसू दे. सदा पाठीशी तुझ्या राहू दे, सदा पाठीशी तुझ्या राहू दे. हसची हे करुणा घना, देवा मुची हीच प्रार्थना. सुखी ठेव तू सर्वांना, देवा